कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीचा मृत्यू. चौकशी दरम्यान पलायन करताना विश्वा नदीमध्ये उडी मारली. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याचा संशय. दहशतवाद्यांना अन्न आणि रसद पुरवल्याची आरोपीची कबुली. एलओसीवर सला करण्याव्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी भागात गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही गोळीबाराला चोख प्रत्युत्तर. भारताने चिनाबचं पाणी रोखलं. लवकरच झेलमचेही पाणी थांबवणार. पाकच्या पंजाब प्रांताची जीवनरेखा कोरडी ठाक. शेतीवर परिणाम होणार. सिंधूचं पाणी थांबवलं किंवा हल्ला केला तर अणुबॉम्बनं उत्तर देऊ. रशियन टीव्ही चॅनलवर पाकिस्तानी राजदूत खालिद जमालीची भारताला पोकळ धमकी. देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी. भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा. भारताचा रशियासोबत 260 कोटींचा करार. रशियन बनावटीची क्षेपणास्त्र आता भारतीय लष्कराच्या ताफ्यामध्ये येणार. इग्ला-एस क्षेपणास्त्रानं पाक हादरला. भारतीय युद्धनौकेच्या युद्ध अभ्यासानंतर पाकिस्तान घाबरला. तुर्कीची युद्धनौका TCG युकाडा पाकिस्तानमध्ये दाखल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कीकडून पाकिस्तानला मदत. पाकिस्तानी लष्कराच्या कुरापती थांबेना. POK-मधल्या नीलम व्हॅलीमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण. व्हिडिओ समोर. पाकच्या मुझफ्फराबादमधील सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणूक. भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पाक सरकारचा निर्णय. ऑपरेशन ब्लू स्टार काँग्रेसची चूक होती. 80च्या दशकामधील पक्षाच्या चुकांची जबाबदारी घ्यायला तयार. एका शीख विद्यार्थ्याच्या प्रश्नावर राहुल गांधींची प्रतिक्रिया. ट्रम्प सरकारचा पुन्हा एकदा टॅरिफ स्ट्राईक. अमेरिकेबाहेर बनवलेल्या चित्रपटांवर 100% कर लादला. वेव्स परिषदेमध्ये 4 दिवसांमध्ये विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल. वेव्समध्ये 77 देशांचा सहभाग. माहितीमधल्या नाराजी नाट्याचा आणखीन एक अंक समोर. अजितदादा आणि शिंदेंनी एकमेकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं टाळलं. पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला अजितदादांची दांडी तर राष्ट्रवादी आयोजित माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला शिंदे अनुपस्थित. आज 12वीचा निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल ऑनलाईन पाहता येईल. उद्यापासून महाविद्यालयामध्ये गुणपत्रिका मिळणार. गोकुळ दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. कोल्हापूरसह परिसरात 68 रुपये तर मुंबई आणि पुण्यामध्ये गोकुळ दुधाचा प्रति लिटर 74 रुपये दर. पुण्यामध्ये म्हाडाच्या सदनिका विक्रीला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. कोणत्याही मध्यस्थीशिवाय वितरण. 2023 पूर्वीच्या सोडतीमधील 15% सामाजिक गृहनिर्माण विक्री अभावी शिल्लक. धुळे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या पांझरा नदीची दुरवस्था. पाणवेल वाढल्यामुळे नदीमध्ये प्रदूषण. नदीची स्वच्छता करण्याची पर्यावरण प्रेमींची मागणी. मे महिन्याच्या सुरुवातीला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा 23%वर. मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार. 15 मेपर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय. पालिकेकडून स्पष्ट. नागपूर, चंद्रपूर आणि वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हजेरी. गारपीट आणि रिमझिम पावसामुळे पिकांचं नुकसान. राज्यावर गारपिटीचं संकट. पुढील 5 दिवस राज्यामध्ये उन्हाळी पावसाचा जोर राहणार. बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला इशारा. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.